हेलो हेलो आवाज येतोय माझा? येस मॅम येतोय. Yes, ma'am. क्लिअर येतोय ना? आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? येस मॅम. ओके. किडा हल्ला. Good afternoon. गुड आफ्टरनून. Good afternoon, ma'am. Welcome again in second lecture of our mathematics 1. Today we are going to start our first chapter, that is matrices. Okay. We are all familiar with matrix, isn't it? Yesterday while we were discussing about our syllabus of unit first and unit second, at that time we have seen some definitions or basic definitions of matrices. Okay, so here we are going to start our first chapter, that is matrix. As per syllabus, this one is the third chapter. Okay, as per our syllabus, according to our syllabus, this one is the third chapter, but we know about this matrix, that's why I am taking as a first lecture or first chapter for our syllabus. Okay, असं समजू नका की मॅडमने डायरेक्टली थर्ड चॅप्टर स्टार्ट केलाय. आता मॅट्रिक्सला आपण म्हणजे मॅट्रिक्स आपण ऑलरेडी शिकलेला आहोत आपण, त्यामुळे हे मॅट्रिक्स मी पहिल्यांदा घेते आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीचे सगळे चॅप्टर्स कंप्लीट करूया. Just we are discussing the basic definitions of matrix. What is the definition of matrix now? Yes, who will tell me that? Matrix. The matrix have 2 rows and 3 columns of the order 2 into 3. Not only order, look at this, means here rows and columns, we are taking that rows and columns in square bracket. So such type of arrangement is called as a matrix. Maybe it have 2 by 2 matrix, it may be 3 by 3 matrix, it may be 2 by 3 matrix, means number of rows and number of columns are different, but whenever that rows and columns we are arranging in a square bracket, then it is called as a matrix. त्याच्यामध्ये डेफिनेशन्स वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत. ज्यावेळेस आपण मॅट्रिक्सची डेफिनेशन बघतो आणि ज्यावेळेस डिनोट करतो त्याच्यामध्ये आपण एक स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये डिनोट करतो, त्याच्यानंतर या ब्रॅकेट मध्ये डिनोट करतो, किंवा असा सुद्धा आपण ब्रॅकेट घेतो. ओके, मग आता मॅट्रिक्स ज्यावेळेस आपण डिफाईन करतोय त्यावेळेस आपण हे जे सिम्बॉल्स आहेत, नोटेशन्स आहेत, हे मॅट्रिक्स साठी यूज केले जातात. मग हा 1 by 1 चा मॅट्रिक्स असू शकतोय, 2 by 2 चा असेल, मे बी 3 by 3 चा असेल, किंवा 2 by 3 असेल, किंवा 3 by 2 चा मॅट्रिक्स असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. ओके, नाउ आफ्टर दिस देर इज अ डिफरन्स बिटवीन डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स. ओके, आता या ठिकाणी डिटर्मिनंटची डेफिनेशन आपण घेतलेली आहे. व्हॉट इज द डेफिनेशन? द अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन इक्वल नंबर ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स रिटन बिटवीन 2 व्हर्टिकल लाईन्स इज कॉल्ड एज द डिटर्मिनंट. ओके, आपण काय करतोय, मॅट्रिक्स कसं लिहितोय, आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितोय. हा झाला आपला मॅट्रिक्स. सपोज आय हॅव दॅट ए बी सी डी, दीज आर दी एलिमेंट्स. याला आपण एलिमेंट्स म्हणतोय, ए बी सी डी हे एलिमेंट्स झाले. मग आता ज्यावेळेस आपण डिटर्मिनंट डिनोट करतोय, या मॅट्रिक्सचा मला डिटर्मिनंट लिहायचंय. हाऊ वी आर टेकिंग द डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए? सपोज दिस वन इज द मॅट्रिक्स ए विथ ए बी सी डी. ओके, नाउ वी हॅव टू फाइंड आउट डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कसं डिनोट करतो मग आपण? डिटर्मिनंट ऑफ ए, डिटर्मिनंट ऑफ ए Ma'am, इज इक्वल टू, हा slide is not visible here. जस्ट पिन कर त्याच्यावर. No, ma'am.
just once again I will share the screen. Now is it visible? No. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. प्रत्येकांना स्लाइड स्क्रीन व्यवस्थित दिसते प्रत्येकांना? Yes, ma'am. हा सपोज ma'am, स्क्रीन दिसते. दिसत हा, ऐकून घ्या. स्क्रीन जर दिसत नसेल तर त्याच्यावर पिन असतं म्हणजे त्याच्यावर टॅप करा तुम्हाला स्क्रीन दिसून जाईल. त्यावेळी मग तुम्ही झूम करून पण बघू शकता. जी स्क्रीन आहे तीच तुम्ही झूम करून पण बघू शकता ती. ओके. नाउ let us continue. As we are taking determinant, आता हा झाला आपला मॅट्रिक्स A with element A, B, C, D. Okay. I am denoting it as A is equal to. Now taking determinant of A, that will be determinant of A म्हणजे आपण दोन vertical lines मध्ये लिहितोय आपण. Determinant of A is equal to कसं लिहितोय आपण? Determinant of A, B, C, D. Now tell me how to find out determinant. The formula AD Ah. minus BC. AD minus Yes. BC. Yes, determinant of A is equal to AD minus BC. हे 2/2 साठी झालं. 3/3 साठी डिटरमिनंट कसं घेतोय आपण? सपोज आता माझ्याकडे तर हे एलिमेंट्स आहेत. डिटरमिनंट ऑफ A. I have that different matrix. Means look at this. Just number of rows and number of columns I have increased. DEF, then PQR. Okay. Now find out the determinant of this matrix A. How we are going to find out? इथे आपण दुसरी स्क्रीन शेअर करूयात. एक मिनिट. हा. Suppose I have a matrix A with the element 1, 2, 3, 4, 5, 6, 2, 1, 2. एलिमेंट्स मी छोटे घेते याच्यामध्ये. आता सांगा मला कसं आपण डिफाइन करतो इथं आता डिटरमिनंट. Determinant of A. Matrix A with 3/3 matrix with 3/3 order. M rows and N Calculate columns. करून सांगू. नाही 1 by 1 स्टेप वाईज सांगा. 1 म्हणजे इथं बघा पहिल्यांदा आपण A1 एलिमेंट घेतोय. सपोज आता इथं बघा आपला जनरली आपण असं लिहितो ना मॅट्रिक्स A11, A12, A13, then B11, B12, B13, C11, C12 and C13. ठीक आहे. आता इथं कम्पेअर जर तुम्ही केलात एलिमेंट्स मॅट्रिक्स ऑफ A आणि हे हा जो जनरली घेतलाय मॅट्रिक्स A घेतलाय हा इज इक्वल टू हा घेतलाय. ठीक आहे. जनरल डेफिनेशन मध्ये असं घेतलं आपण. आता डिटरमिनंट फाइंड आउट करायचंय. मग आता हे डिटरमिनंट फाइंड आउट करताना काय करतोय आपण? फर्स्ट A11, then we are taking minor of A11, isn't it? Yes, Minus. Yes, ma'am. Yes. Minus. Consider this A12. A12 means we are neglecting the numbers, the elements below that A12 and side of that. म्हणजे आता हे दोन्ही एलिमेंट्स आपण इकडचे म्हणजे A11 निग्लेक्ट करतो, A13 निग्लेक्ट करतो, B12 निग्लेक्ट करतोय, C12 निग्लेक्ट करतोय. म्हणजे घेतोय काय आता आपण? B11, B13, minor of these terms. Okay. And next plus A13. मग परत याच्या खालचा हा रो, याच्या खालचा हा कॉलम म्हणजे जे एलिमेंट्स आहेत त्या कॉलम मधले ते निग्लेक्ट करतोय आणि याच्या सोबतच्या रो मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते निग्लेक्ट करतोय. वाढायला A13. बरोबर आहे. म्हणजे आता या ठिकाणी बघा फर्स्ट A11 इज 1, मायनर ऑफ दिस टर्म 5 into 2, 10 minus 1 into 6, 6. Okay. Minus A12, that is 2. Now just neglect the elements below these 2 and side of these 2. So 4 into 2, 8 minus. Minus 12. 12. Okay. Next plus 3.
आता हे निग्लेक्ट करतोय आपण इकडचं 6 आणि 2 आणि इथे 2 आणि 1 निग्लेक्ट करतोय. 4 4 minus minus 10. 10. Very good. Which is equal to 10 minus 6 4. 4. हाँ 10 minus 6 4 minus 2 into 8 minus 12 that is minus 4 plus 3 into 4 minus 10 that is minus 6. 6. Okay, which is equal to 4 minus 2 into minus 4 Plus plus 8. 8 plus 8 3 into minus 6 minus 18 which is equal to 4 plus 8 12 12. minus 18 it gives minus 6. Therefore determinant of given matrix A will be minus 6. Minus 6. Okay, everyone understood this? Yes, ma'am. Okay, this is the determinant. Minus 6. This one is the determinant. Okay, now after that आता screen visible आहे? Yes, ma'am. इंट्रोडक्शनचा पार्ट दिसतोय? नाही मॅम स्लाइड दिसत नाही. दिसत नाहीये. No, ma'am. Just a minute. Now, is it visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yeah, it's visible. Okay. Now we are going further. Just define row matrix. It is row matrix. Row matrix. The horizontal arrangement is called as a row, and there is only one row. It is called as a row matrix. मग आता या ठिकाणी एक्झाम्पल आपण काल बघितलं होतं A B. ओके, किंवा आणखीन एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतोय लाईक 1 2 3 and one more example is there. Suppose I have only one element, that is A. This also included in row matrix, column matrix, square matrix. Are you getting my point? Means एक सिंगल एलिमेंट आहे स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये, तर तो रो मॅट्रिक्स म्हणून पण ओळखला जातोय, कॉलम मॅट्रिक्स म्हणून पण ओळखला जातोय आणि त्याच्यानंतर तो स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणून पण ओळखला जातोय. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉलम मॅट्रिक्स. देन नेक्स्ट इज कॉलम मॅट्रिक्स. द व्हर्टिकल अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज अ कॉलम and according to that matrix is known as column matrix. Now I am taking that column matrix with element A, B, C. There is only one column, so it is called as a column matrix. Then leading diagonal elements. What are the leading diagonal elements? Now I will write here one example. 1 2 3 4 5 6 7 8 9. Now tell me that leading elements. What are the leading elements? डायगोनल एलिमेंट्स. या दिलेल्या मॅट्रिक्स मधले जे कोणते डायगोनल एलिमेंट्स आहेत तर त्याला आपण काय म्हणतोय, लीडिंग डायगोनल. म्हणजे या ठिकाणी बघा 1 5 9 दीज आर दी लीडिंग डायगोनल एलिमेंट्स. आता सोपं एक्झाम्पल जर घेतलं आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स मधला, तर ते असं असणार आहे 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके, तर याच्यामध्ये लीडिंग डायगोनल कोणते असणार आहेत? These are the 1 1. leading diagonal elements. ओके, त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट. ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तेवढ्या त्या एलिमेंट्स मध्ये म्हणजे आता किती आहेत, किती रोज आहेत आणि किती कॉलम्स आहेत ते जर आपल्याला माहिती असतील, then it defines order of that determinant or order of that matrix. Okay, look at this. Once again I am taking that 1 1 1 0 1 2 0 0 1. Viraj, don't write anything. Viraj, look at this 1 1 1. These are the diagonal elements. Now what is the order of this matrix? There are 3 columns, number of 3 rows and number of 3 columns. So it is 3 by 3 matrix. Okay, so order कशावर डिसाइड होते? रोज आणि कॉलम्स. Yes,
number of rows and number of columns. Yes. Then after this we are moving towards. आता या ठिकाणी तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसत असणार आहेत. एक आणखीन एक सांगते, हे बेसिक्स मी का घेते, खूप जणांना बेसिक्स क्लिअर नसतात. खूप जणांना, काही जणांना परफेक्टली येतं, काही जणांना अजून परफेक्टली जमत नाही. त्यासाठी मग मी हे परत मी तुम्हाला सिम्बॉलिकली सगळं म्हणजे बेसिक क्लिअर करायला लागले. ठीक आहे. Look at this. Determinant of third order. How we are taking the determinant of 3 by 3 matrix. मग अशी आपण एक एक्झाम्पल डिस्कस केलेलं आहे. तर त्या डिस्कस केलेल्या एक्झाम्पल मध्ये आपण या वे मध्ये डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकतो. 3 by 3 चे मॅट्रिक्स असेल तर. या ठिकाणी जनरल एक्झाम्पल घेतलेला आहे. अन अरेंजमेंट ऑफ 9 एलिमेंट्स. व्हॉट आर दे? A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3. पण त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत? 3 आहेत. नंबर ऑफ रोज किती आहेत? 3 आहेत. सो हिअर इट इज द 3 by 3 मॅट्रिक्स. मग याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करतोय. हाऊ वी आर टेकिंग डिटर्मिनंट? पहिल्यांदा A1 त्याचा मायनर, B1 त्याचा मायनर, C1 त्याचा मायनर, आणि फायनली कॅल्क्युलेशन करतोय आणि जे काही आन्सर असेल दॅट विल डिसाइड डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स. ओके. हे डिटेल्स मध्ये दिलेले आहेत मी इथं. याची काही गरज नाहीये, तरी पण आपण इथं मी डिटेल्स सांगितलेत. बघा इथं A1 त्याचे मग मायनस कोणते घेतलेत? B2 C2 B3 C3. B1 त्याच्या खालचा रो जो डिलीट केलाय, त्याच्या साईडचे जे एलिमेंट्स आहेत ते डिलीट केलेत. A2 C2 A3 C3. परत C1 घेतलंय, त्याचा मायनर घेतलाय, त्याच्या सोबतचा जो रो आहे ते एलिमेंट्स डिलीट करतात आणि त्याच्या खालचे जे एलिमेंट्स आहेत ते डिलीट करतो आपण. सो लाईक दिस वे वी आर टेकिंग डिटर्मिनंट. हे सगळ्यांना क्लिअर झालं? Yes, ma'am. Yes, madam. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Yes. Yes, ma'am. Now we are going further. There is one simple example. Abhijit, don't write anything, beta. मॅम, हा बोला. हे पीडीएफ तुम्ही सेंड करणार आहे ना याच्यावर? येस येस येस, मी सेंड करणारच आहे. सगळे नोट्स सेंड करते. फक्त एक लक्षात घ्या, जेवढे आपण व्हिडिओ लेक्चर्स घेतोय ते सगळे लेक्चर्स आपण या ठिकाणी अपलोड. नाउ वी आर सॉल्विंग दिस एक्झाम्पल. फाइंड डिटरमिनंट ऑफ A if A is equal to. So as per our earlier example, या ठिकाणी 106725346 आणि त्याच्यानंतर त्याचा डिटरमिनंट घेतोय आपण. आता इथे बघा डिटरमिनंट कसं घेतलेलं आहे. लुक एट दिस. Nobody will confuse this. After this, going for next. Here we came to matrix, a system of numbers arranged in rectangular format along rows and columns bounded by a brackets is called as a matrix. So here one example has been given. A is equal to 1 2 3 4 5 6. That is a row matrix because there is only one row, isn't it? Then if we are arranging the elements in different way, so here 1 2 3 4 5 6, we are taking that two rows. 1 2 3 is in first row and second row containing the elements 4 5 6. And what are the columns? Column 1 containing the element 1 4, second column 2 5, third column 3 6. So what is the order of this matrix now? 2 by 3. Yes, correct. 2 rows and 3 columns. So it is of 2 by 3 column matrix. Then suppose we have arranged the elements like this, means there are only 2 columns and 3 rows. So 1 2 3 4 5 6. How many columns are there? 2 columns. 2 by How many rows are there? 3 rows. So what is the order of this matrix? 3 by 3 by 2. 3 by 2. 3 by 2. Number of rows and number of columns. 3 rows are there and 2 columns are there. Okay. Then after that, this one is the general example of matrix. How many rows are there? N rows.
or m rows, and number of columns are n. So basically or generally we are denoting a matrix with m by n. M denotes number of rows, n denotes number of columns. आता याच्यामध्ये जास्त डिटेल्स मध्ये जायची गरज नाही, ऑलरेडी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता त्याच्यानंतर थोडस आपण डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स मध्ये काय डिफरन्स आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स. ओके, लुक एट दिस. डिटर्मिनंट, you know about that determinant. Whenever we are writing the number of rows and columns in two vertical lines, दोन vertical lines मध्ये लिहितोय. आणि मॅट्रिक्स मध्ये काय करतोय आपण, त्या ठिकाणी ब्रॅकेट असतं. नेहमी हॅलो टेन्शन येऊन होतो. काय झालं? तू टेन्शन घेऊन. Look at this determinant. It has equal number of rows and columns, but in matrix there is no need to write that number of rows equal to number of columns. म्हणजे त्या ठिकाणी कॉलम आणि रोज हे इक्वल असायची गरज नाहीये. नेक्स्ट, डिटर्मिनंट त्याची एक सर्टन व्हॅल्यू असते, न्यूमरिकल व्हॅल्यू असते, पण मॅट्रिक्सला तिथे न्यूमरिकल व्हॅल्यू नसते. जोपर्यंत आपण मॅट्रिक्सच्या तिथं रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट करत नाही तोपर्यंत त्या मॅट्रिक्सची पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळत नाही आपल्याला. ओके, नाउ डिटर्मिनंट. इंटरचेंज ऑफ रोज अँड कॉलम्स डज नॉट चेंज द डिटर्मिनंट व्हॅल्यू even though we have the elements 1 2 3 4 5 6. If we are rearranging the elements, then also determinant value will be same. And while matrix, interchange of rows and columns results into entirely different matrix. Okay, next, the determinant value results into 0 if two rows or two columns are equal. Determinant of गिवन मॅट्रिक्स, डिटर्मिनंट जर फाइंड आउट करत असताना त्याच्यामध्ये जर दोन रोज आणि दोन कॉलम सेम असतील किंवा आयडेंटिकल असतील तर त्यावेळेस आपण काय, आपल्याला डिटर्मिनंट काय मिळतं, 0 मिळतं. देन मॅट्रिक्स इज जस्ट अन अरेंजमेंट ऑफ नंबर्स, हेन्स इट कॅन हॅव टू रोज और टू कॉलम्स इक्वल और आयडेंटिकल. त्या ठिकाणी मॅट्रिक्स मध्ये दोन रोज आणि दोन कॉलम्स इक्वल असतील तरी पण चालतं, म्हणजे त्याच्यामध्ये एलिमेंट्स जे आहेत ते सेम असतील तरी चालतात. Then next one, multiplications by a non-zero scalar k to a determinant results into multiplication by k to any one row or any one column. Multiplication by a non-zero scalar k results into multiplication by k to each element in the matrix. आता याच्यामध्ये बघा डिटर्मिनंट मध्ये काय म्हणलं जातं, multiplication by a non-zero scalar k to determinant results into multiplication by k to any one row or any one column. त्या ठिकाणी कोणत्या रोला किंवा कॉलमला ते अफेक्ट करतं. पण मॅट्रिक्स मध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या नॉन झिरो एलिमेंटनी मल्टिप्लिकेशन करतो तर त्यावेळेस प्रत्येक एलिमेंट हा चेंज होतो, प्रत्येक एलिमेंट हा चेंज होतो. ओके, नाउ देर आर टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. आता थोडंसं डिफाइन केलं होतं आपण रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स. फर्स्ट इज रो मॅट्रिक्स, सेकंड इज कॉलम मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, unit matrix, upper triangular matrix, lower triangular matrix, null matrix or zero matrix, symmetric matrix and skew symmetric matrix. These are the types of matrices which have already learned, even though we are going to discuss about that types of matrices. Okay, already we have discussed about that row matrix and column matrix. Okay, now we are going further. In short, row matrix how we have defined, column matrix how we have defined here, then square matrix. Look at this, a matrix in which the number of rows and columns are equal or same, then it is called as a square matrix. आता या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेला आहे आपण with the element 1 3 7 4. ओके, मग आता इथं नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम आहेत, सो इट इज कॉल्ड ॲज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, म्हणजे इथं रोज आणि कॉलम जर सेम असतील तर आणि तरच आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणू शकतो. दिलेल्या मॅट्रिक्सला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणू शकतो.
ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल विथ द एलिमेंट 1 3 2 4 6 9 5 7 8. Now there are 3 rows and 3 columns. So here it is a matrix with order 3 by 3 and it is called as a square matrix. Now diagonal matrix. हे सुद्धा आपण जस्ट डिस्कस केलेलं आहे. जस्ट गिव्ह मी युअर अटेंडन्स प्लीज. मी 1 by 1 रोल आउट करते. आयशा पाटील, प्लीज राईट युअर रोल नंबर इन फ्रंट ऑफ युअर नेम. Present. No. You have to write your roll number in front of your name. Before your name, you have to put up that roll number. Yes. आणि कोळेकर, तुमच्या सी आणि 40 मध्ये स्पेस नका देऊ. कोळेकर, त्याच्यामध्ये स्पेस कमी करा. ओके. सी आणि 40 मध्ये स्पेस कमी करा. हो. राधिका देवकर, C0. तुम्ही काय CO लिहिलंय का C0 लिहिलंय? ओके मॅम, क्लिअर करते मी. हा, ते कम्प्लीट करा प्लीज. मला इथे अटेंडन्सला प्रॉब्लेम येतो परत. ओके. रिनेम करा. पार्टिसिपंटच्या लिस्ट मध्ये जाऊन तिथं मोर मध्ये जायचं आपल्या नावासमोर आणि तिथं रिनेम करायचं पटकन. जस्ट आय एम टेकिंग दॅट अटेंडन्स. काही जणांना अजून झूम लिंक जॉईन करता येत नाहीये. ओके, रोल नंबर 1. प्रेझेंट. सावनी, त्या 0 आणि C मधलं स्पेस कमी करा. ओके मॅम. स्पेस कमी करा प्लीज. मला ते सिरियल वाईज पाहिजे. ओके. C02, C03, 4. रोल नंबर 4. absent. रोल नंबर 5. प्रेझेंट मॅम. हा, तुम्ही ते कव्हर करा. ओके. देवकर. रोल नंबर 6. मॅम. रोल नंबर 7. प्रेझेंट मॅम. रोल नंबर 8. रोल नंबर 9. Yes, ma'am. 10. Present, ma'am. 11. प्रेझेंट मॅम. 12. प्रेझेंट मॅम. 13. प्रेझेंट मॅम. 14. Present, ma'am. 15. Present, ma'am. 16. 17. 18. 19. 20. Roll number 20. Abhijit. Present, ma'am. 21. 22. प्रेझेंट मॅम. 23. 24. Present, ma'am. 25. प्रेझेंट मॅम. Roll number 25. प्रेझेंट मॅम. 26. Present, ma'am. 27. प्रेझेंट मॅम. 28. Yes, madam. 29. 30. Present, ma'am. 31. Present, ma'am. 32. प्रेझेंट मॅम. 33. प्रेझेंट मॅम. 34. 35. 36. 37. प्रेझेंट मॅम. 38. प्रेझेंट मॅम. 39. 40. प्रेझेंट मॅम. 41. येस मॅम.
42, Present, ma'am. 43, 44, Present, ma'am. 45, Present, ma'am. 46, Yes, ma'am. 47, Present, ma'am. 48. Roll number 48, 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Ma'am. Yes, ma'am. 52, Present, ma'am. 53, 54, Ma'am, 50 present. 53, 54, 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, 58, Present, ma'am. 59, 59. आता होते की रोल नंबर 59, सी 59, 60, Yes, madam. 61, Yes, ma'am. 62, 63. Ma'am, roll number 34 present. कुठं होता रोल नंबर 59, 59 कुठे गेले? 59 होते की आता रोल नंबर 59. ओके, याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर असणार आहे सरांचं 59. सावळे Present, ma'am. कुठे होते इतका वेळ? आता जॉईन झालाय का? सावळे कुठे होता? मोबाईल स्विच ऑफ झालता मॅडम. एक आता सगळ्यांना एक इन्स्ट्रक्शन देते परत एकदा. आरती जस्ट अ मिनिट, मी तुमचा रिनेम करायला लागले तर बघा थोडस कसं घ्यायचं. C04 स्पेस द्यायचं नाहीये, पुढे आपलं नाव पुढे असं म्हणजे कंटिन्युअस येतात तुमचे रोल नंबर्स. आता तुमचे रोल नंबर्स तुम्ही स्वतः बघू शकताय, प्रत्येक जण प्रेझेंट असेल कळतं इथं आपल्याला. रोल नंबर 12 इज देअर. Yes, ma'am. ओके. 13, 14. रोल नंबर 8 प्रेझेंट नाही, रोल नंबर नाहीच आपल्याकडे 8. 16, 17, 18 absent. 20, 21, 23, Madam, 20 24. present आहे ना. येस येस, नाही absent बोलते मी इथले. 19, 20. 20 कुठे आहे तुमचं? 20 चा नंबर कुठे गेला इथला? 20 आहे ना मॅडम त्याच्यात गिरी opposite. 21 absent आहे. 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 absent आहे. 31, 32, 33, 34, 35, 36 absent. 37. प्रेझेंट आहे मॅडम. मॅडम 32 प्रेझेंट आहे. 32 प्रेझेंट आहे. 36 absent आहे. 36 is absent. 39 absent. 43 absent. 50, 51, 52, 53, 54 absent. 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63 absent. Okay. एक इन्स्ट्रक्शन देते तुम्हाला आता जर तुम्ही तुमचे रोल नंबर्स बघितले, तुमचे सगळ्यांचे रोल नंबर सिक्वेन्स मध्ये दिसतात. बाय
कारण तुमच्या सी या अल्फाबेट समोर तुमचे जे काही रोल नंबर्स म्हणजे नंबर्स आहेत ते कंटिन्युअस आहेत. सपोज तुम्ही जर स्पेस दिलात तर त्या ठिकाणी तुमचे रोल नंबर्स व्यवस्थित दिसणार नाहीत. आणि आता याच्यानंतर क्लासमध्ये एंट्री करताना याच वेळेमध्ये एंट्री करायची. ओके, स्पेस नका देऊ त्याच्यामध्ये. आता तुम्ही सुद्धा बघू शकता पार्टिसिपेंट्स मध्ये किती पार्टिसिपेंट्स आहेत तिथं, म्हणजे रोल नंबर 1 पासून ऑल पार्टिसिपेंट्स यू कॅन सी. आणि नंतर प्रत्येकासाठी मला वाटतं कुलकर्णी सरांनी पण तुम्हाला सांगितलेलं आहे, ही एकच लिंक आहे सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टची मीटिंग जॉईन करण्यासाठी. त्याच्यासाठी वेगवेगळे हे असणार नाहीत, लिंक्स असणार नाहीयेत. एकच लिंक, त्या एकाच लिंकवर तुमचे सगळे ओव्हरऑल कम्प्लीट सेमेस्टरचे हे होतील, लेक्चर्स होतील. ओके, सो डोंट आस्क मी अगेन अँड अगेन फॉर द लिंक. There is only one link for all subject overall complete first semester. Got it? Everyone understood this? Now, if your friends and कोणी तर तुमचा फ्रेंड वगैरे असेल, आपल्या क्लासमधले फ्रेंड्स आहेत पण ते क्लास जॉईन करायला एबल नाहीयेत, तर त्यांना सुद्धा रिक्वेस्ट करा. तुमच्या जवळची लिंक आहे त्यांना पाठवा. त्यांना मी टेलिग्राम चॅनल मध्ये ऍड करते आणि नंतर जे काही आपले लेक्चर्स आहेत ते जॉईन करू शकतात. आणि प्लीज याच्यानंतर हे जे आपले 50 स्टुडंट्स आहात तुम्ही सगळे, तर तेच कुणीही लेक्चर्स बंक करू नका. मोबाईल चार्जिंग नव्हता, डेटा संपला, बाहेर होतो, मित्रांजवळ मोबाईल होता, हे कारण आमच्या मागच्या वेळेस म्हणजे आम्ही सगळं ऐकलेले आहेत. तर अशी कारणं अजिबात सांगायची नाहीयेत. रेंज नाहीये किंवा पाऊस पडतोय, लाईट नाहीये, ह्या कोणत्याही कारणासाठी लेक्चर बंक करू नका प्लीज. जस्ट आय एम रिक्वेस्टिंग टू ऑल ऑफ यू, डोंट बंक एनी लेक्चर फॉर दीज फुलिश रिझन्स. आपल्याला माहिती आहे आपण चार्जिंग करू शकतोय, कसंही करतोय. आपल्याला जर मोबाईल युज करायचे तर आपण चार्ज कसंही करतोय, रिचार्ज तर असतच असतं. डेटा पण फुल आहे, आता डेटा पण कुणाकडे नाही असं नाहीये. ओके, so please keep in mind, for any stupid reason we do not bunk our lectures. ओके, हा तुमचा जेन्युइन रिझन असेल तर मग तुम्ही पर्सनली मला मेसेज करू शकता की मॅडम मी या कारणामुळे लेक्चर अटेंड नाही करू शकलो. कारण सांगते आता याच्यानंतर जर सपोज तुम्ही एखादा लेक्चर बंक केला तर तुमच्या पॅरेंट्सना घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये यावं लागेल. तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही क्लासमध्ये एंट्री मिळणार नाहीये, कोणत्याही लेक्चरला एंट्री मिळणार नाही, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, व्हॉट एव्हर दॅट. सो प्लीज बी सिन्सिअर विथ युअर ओके. या ठिकाणी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन समजले? Yes, ma'am. ओके. आता याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर असणारे सरांचं असेल, ते जॉईन करतील 1-5 मिनिटात. आणि त्याच्यानंतर परत मॅथ्सचं लेक्चर आहे. ओके, नाउ आय एम गोइंग टू एंड हिअर. थँक्यू ऑल ऑफ यू. आता कुणी एंट्री केली का क्लासमध्ये परत? Ma'am, बोला. most of the students are ready to come for the offline classes as well as to live in the hostel. So Even though if they have taken that vaccine, then we can admit there. Means okay, they can join. If only one vaccine is completed and Yes, we can consider that case, but even though we do not have any GR from university for conducting offline lectures, that's why we are keeping we are avoiding that. Otherwise, from 1st January, maybe we will take that offline classes. We will conduct that offline classes as early as possible, because we are also eager to see you all. Okay, ma'am. In front of our blackboard, and we are ready to teach on blackboard.
कारण ऑफलाईन आणि ऑनलाईन याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. ऑफलाईन मध्ये जेवढं तुम्ही शिकताय त्याच्यापेक्षा ऑनलाईन मध्ये खूप कमी शिकायला मिळतं. Yes, ma'am. ओके, shall I end here? Yes. Okay, Okay. ma'am. Within 5 minutes, sir will join you. Thank you all of you. Thank you.